छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या 2 आठवड्यांपासून रोटा व्हायरस लसीचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। 25 मे पासून लस संपल्यामुळे महापालिका हद्दीतील अनेक चिमुकले लसीकरणापासून वंचित राहिलेत। पालकांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फेऱ्या मारूनही लस मिळत नसल्यानं मनपाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तर शासनाकडे लसीची मागणी केली असून लवकरच पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी उज्ज्वला भामरे यांनी दिली। सचिन जिरे संभाजीनगरहून आपल्यासोबत आहेत। सचिन, प्रसन्न सर, 6 आठवड्याचा जेव्हा बाळ होतो त्या 6 आठवड्याचा बाळ झाल्यानंतर त्याला ही रोटा लस देणं गरजेचं आहे। राज्यभरात ती मोहीम राबवली जाते। मात्र आता जी माहिती मिळालेली आहे, गेल्या 25 मे पासून म्हणजे साधारण 1 महिन्यापासून संभाजीनगरमध्ये पूर्णतः मनपाच्या केंद्रामध्ये ही लस संपलेली आहे। त्यामुळे हजारो जे रुग्ण आहे सध्या वेटिंगवरती आहे आणि त्यांना 2-6 आठवड्याचं झाल्यानंतर ही लस देणं गरजेचं आहे। याच्यामुळे या लस दिल्यामुळे अतिसार होत नाही, डायरिया होत नाही, त्याचबरोबर इतर जे गंभीर आजार आहे ते होत नाही। मात्र ती लस आता उपलब्ध नसल्याने या आजाराला ज्या बालकांना तोंड द्यावं लागतंय। खरं तर ही गंभीर बाब आहे, गंभीर समस्या उद्भवू शकते आणि जीवाला देखील धोका उद्भवू शकतो जर का 6 आठवड्याच्या बाळाला ही लस दिली गेली नाही तर। आणि याच विषयावरती जेव्हा मनपाचे आरोग्य अधिकारी भामरे मॅडम यांना जेव्हा आपण बोललो तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही शासनाला कळवलेलं आहे, मात्र आता कधी ही लस मिळेल आम्हाला माहिती नाही, आम्ही प्रयत्न करतोय, अशी सध्याची संभाजीनगरची परिस्थिती आहे। आता पावसाळा सुरू झालेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे पावसाळ्यात डायरिया मोठ्या प्रमाणात होत असतो आणि याच क्षणाला याच परिस्थितीमध्ये आता ही लस नाही आहे। त्यामुळे ही लस कधी येईल त्याबद्दल देखील अनिश्चित आहे। त्यामुळे नागरिक आणि खरं तर पालकांमध्ये मोठी चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे की हा जीव घेणा आजार आहे, त्याचीच लस उपलब्ध नसल्याने प्रशासन किती झोपेत आहे हे समोर येते। जरी एकीकडे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असलं तरी त्याच बालकांना आता लस उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची आहे। वाईट अवस्था आहे। सचिन, आपण ही बातमी लावून धरणार आहोत। तुमच्याकडून वेळोवेळी याबद्दलचे अपडेट्स मिळतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।